नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण जो ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन टॉपिक आहे 12वी सायन्स पेपर फर्स्ट मधला त्याच्यामधला जनरल सोल्युशनचा कन्सेप्ट चालू आहे आणि थेरम नंबर 1 बघितला होता आणि त्या थेरम नंबर 1 चे तिघांचे पण प्रूफ प्लस त्याच्याशी रिलेटेड एग्जांपल बघितले होते। तर आता आपण या लेक्चर मध्ये काय बघतोय तर जनरल सोल्युशन साठी थेरम नंबर 2 बघतोय आणि त्या थेरम नंबर 2 चं स्टेटमेंट तुमच्या समोर आहे, त्याचा प्रूफ पण बघणार आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे एग्जांपल्स आहेत ते एग्जांपल पण बघणार आहे। तर काय बघा थेरम, इफ थीटा अँड अल्फा बोथ आर बिलोंग्स टू आर, म्हणजे हे दोन्ही पण नंबर काय आहेत, दोन्ही सिंबल सेट ऑफ रियल नंबर मधले आहेत, देन sin थीटा इक्वल टू sin अल्फा असेल तर थीटा इक्वल टू काय होतं n पाय प्लस -1 रेस टू n इंटू अल्फा वेर n बिलोंग्स टू z, किंवा दुसरा cos थीटा इक्वल टू cos अल्फा जर असेल तर तेच काय होतं थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और माइनस ऑफ अल्फा होतं वेर n बिलोंग्स टू z, आणि तिसरा आहे tan थीटा इक्वल टू tan अल्फा असेल तर थीटा इक्वल टू काय होतं n पाय प्लस अल्फा वेर n बिलोंग्स टू z। तर याच्यामध्ये अननोन जनरली कोण आहे, थीटा आहे, तर थीटाची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण ही आयडिया यूज करतोय आणि हा जो अल्फा अँगल आहे तिघांमधला पण तो अल्फा अँगल काय आहे आपल्यासाठी नोन आहे। म्हणजे या टाइप मध्ये कुठल्या टाइपची एग्जांपल विचारू शकतात, तर हे समजा हे एग्जांपल आपण कन्सिडर करूया, साइन ऑफ थीटा इक्वल टू 1/2। मग मला हे या टाइप मध्ये कसं आणता येईल, साइन ऑफ थीटा इक्वल टू काय होईल साइन ऑफ 1/2, कशामध्ये 1/2 ची व्हॅल्यू साइन मध्ये कधी असते तर साइन ऑफ π/6 ची व्हॅल्यू, म्हणजे हे मला कशामध्ये आलं घेऊन आलो मी sin थीटा इज इक्वल टू 1/2 होतं, ते sin थीटा इज इक्वल टू साइन ऑफ π/6 मध्ये आणलं आणि हे π/6 ला मी काय म्हणणार आहे आता अल्फा, आणि हा थीटा आहे तर त्याच्यासाठी हे जनरल सोल्युशन असेल n पाय प्लस -1 रेस टू n इंटू अल्फा वेर n बिलोंग्स टू z। तर बाकीच्यासाठी सगळ्यांसाठी काय असेल अशीच सेम आयडिया असेल। म्हणजे अशा टाइपचे एग्जांपल जे आपण प्रिन्सिपल सोल्युशन बघितलेत, आता या टाइपच्या एग्जांपलचे आपल्याला काय करायचे जनरल सोल्युशन बघायचे। तर बघूया याचं 1 बाय 1 प्रूफ। तर sin थीटा इक्वल टू sin अल्फा असेल तर काय होतं थीटा इज इक्वल टू n पाय प्लस -1 रेस टू n इंटू अल्फा वेर n बिलोंग्स टू z। अशा प्रकारे याचं सोल्युशन जनरल सोल्युशन मिळतं। तर बघूया आपण याचं प्रूफ। तर काय sin थीटा इक्वल टू sin अल्फा आपल्याला दिलेलं स्टेटमेंट आहे, जर मी sin थीटा लेफ्टला घेतला तर तेच -sin थीटा इक्वल टू 0 होईल। मग आता sin ऑफ c मायनस sin d चा फॉर्म्युला यूज करूया। तर sin c मायनस sin d काय असतं तर 2 टाइम्स cos ऑफ c प्लस d/2 इंटू sin ऑफ c मायनस d/2, त्याप्रमाणे हे काय होऊन जाईल बघा 2 cos ऑफ c प्लस d/2 इंटू sin ऑफ c मायनस d/2 असं होऊन जाईल। आता हे जे सम मध्ये होते ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन ते प्रोडक्ट मध्ये आलं, पण प्रोडक्टचं कशाशी इक्वेट करायचंय 0 शी करायचंय, म्हणजेच काय होईल 2 जरी 0 नसला तर ह्या दोघांपैकी कोणतरी 0 असू शकतात किंवा दोन्ही पण 0 असू शकतात, म्हणजे काय होईल 2 0 नाही पण 0.2 काय होईल 0 होईल, म्हणजे हा पार्ट इक्वल टू 0 होतोय, पण या दोघांचं प्रोडक्ट 0 आहे, याचा अर्थ हा पार्ट इक्वल टू काय असू शकतोय 0, किंवा हा पार्ट पण काय असू शकतोय 0 असू शकतो। पण आताच थेरम नंबर 1 मध्ये आपण काय बघितलं होतं तर साइन ऑफ x इक्वल टू 0 असेल तर x इज इक्वल टू काय होतं याच्यासाठी x इज इक्वल टू 2n प्लस 1 टाइम्स π/2 वेर n बिलोंग्स टू सेट ऑफ इंटिजर, आणि याच्यासाठी जर मी याला x मानलं तर sin x इज इक्वल टू 0 चं सोल्युशन काय होतं जनरल सोल्युशन x इज इक्वल टू n पाय वेर n बिलोंग्स टू सेट ऑफ इंटिजर्स। तर हे काय होऊन जाईल अशा प्रकारे
जनरल सोल्युशन होऊन जाईल. पण या x च्या ऐवजी हा ब्रॅकेट आहे, याच्यासाठी x च्या ऐवजी काय आहे, हा ब्रॅकेट आहे. मग बघूया काय होतंय. तर x च्या ऐवजी थीटा प्लस अल्फा बाय 2 इक्वल टू cos थीटा इक्वल टू 0 cos x इज इक्वल टू 0 साठी सोल्युशन मध्ये काय होतं 2n प्लस 1 टाइम्स पाय बाय 2 where n belongs to 0 आणि sin x इज इक्वल टू 0 असताना काय आहे n पाय where n belongs to z. पण इथं x ची जागी काय आहे थीटा मायनस अल्फा बाय 2. आता नेक्स्ट टार्गेट आपलं पुढचं काय असेल या लाईन नंतर थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करणे. हेच आपलं जनरल सोल्युशन होऊन जाईल. मग थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हटलं तर मला काय करावं लागतंय अल्जेब्रिक मॅनिप्युलेशन यूज करावं लागतंय. मग दोन्ही साइडला डिनोमिनेटरला 2 2 आहे म्हणजे 2 2 कॅन्सल झालं म्हणजे न्यूमरेटर इक्वल टू 2n प्लस 1 इंटू पाय. हे न्यूमरेटरला न्यूमरेटर फक्त राहील. इथं काय होऊन जाईल थीटा मायनस अल्फा आहे 2 ला राईटला नेलं आणि 2n पाय झालं. दोघांमध्ये पण n बिलॉंग्स टू z आहे. आता हे प्लस अल्फा आहे ते राईटला जाऊन मायनस अल्फा होईल आणि हे मायनस अल्फा आहे ते राईटला जाऊन काय होईल प्लस अल्फा होईल. पण हे 2n प्लस 1 म्हणजेच काय आपण म्हणतो ऑड इंटिजर म्हणतो आणि हे पाय मायनस अल्फा आहे आणि हे 2n आहे याला आपण काय म्हणतो इवन इंटिजर टाइम्स पाय प्लस अल्फा आहे. पण आता एवढाच पार्ट जर बघितला मी हा पार्ट तर हा पार्ट काय सांगतोय आपल्याला ऑड इंटिजर मल्टिपल ऑफ पाय आहे आणि हा पार्ट सांगतोय इवन इंटिजर ऑफ पाय आहे. आणि हे दोघं जर मी कंबाईन केलं तर ऑड आणि इवन तर आपल्याकडे नंबर कसे आहेत सगळे मिळून इंटिजरचे तर ऑड आणि इवनच आहेत. म्हणजे कुठला जर नंबर घेतला तर एकतर तो ऑड असेल किंवा इवन असेल. म्हणजे हे जर तुम्ही कंबाईन केलं तर टोटल काय होईल फक्त इंटिजर्स होईल. आणि हे मायनस अल्फा आहे कधी प्लस अल्फा आहे म्हणजे ऑड नंबर असेल तर मायनस आहे इवन इंटिजर असेल तर प्लस अल्फा आहे. मग तेच कसं लिहू शकतोय मी प्लस किंवा मायनस मायनस 1 रेज टू इंटिजर. म्हणजे इथं ऑड असेल तर ऑड इंटिजर येईल इकडं इवन असेल तर इथं इवन इंटिजर येईल. ठीक आहे म्हणजे हेच मी कसं लिहू शकतोय जर इथं हे काय देणार आहे तुम्हाला फक्त प्लस किंवा मायनस देणार आहे आणि मग मी तेच कसं लिहू शकतोय मायनस 1 रेज टू n अशा प्रकारे लिहू शकतोय. मग तुम्ही काय करू शकता हे मायनस 1 रेज टू n लिहिलं मी. हे काय देणार आहे तुम्हाला प्लस किंवा मायनस साइन देणार आहे म्हणजे प्लस मल्टिपल ऑफ अल्फा आहे सॉरी प्लस ऑफ अल्फा आहे किंवा मायनस ऑफ अल्फा आहे. ती कोणावरती ठरणार आहे मायनस 1 रेज टू n. म्हणजे n जर ऑड असेल तर हे मायनस होऊन जाईल याच्यामध्ये येईल आणि n जर इवन असेल तर कुठं जाईल इकडे जाईल. म्हणजे काय मिळाल आपल्याला sin थीटा इक्वल टू sin अल्फा. दिस इंप्लाइज थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेज टू n टाइम्स अल्फा वेअर n बिलॉंग्स टू सेट ऑफ इंटिजर. आता एक सिंपल एक्झाम्पल जर आपल्याला या ठिकाणी बघायचं म्हटलं तर काय होईल तर एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया. sin ऑफ x इज इक्वल टू 1/2 घेतो आणि हे 1/2 काय होतं आपलं sin ऑफ π/6 म्हणजे इथं थीटाच्या ऐवजी x आलंय आणि अल्फाच्या ऐवजी काय आलंय इथं π/6 आलंय. म्हणजे मला x हे जनरल सोल्युशन काय होईल n पाय प्लस मायनस 1 रेज टू n इंटू अल्फाच्या ऐवजी काय होईल π/6 where n belongs to set of integers. तर हे काय होईल याचं जनरल सोल्युशन होईल. आता मी याच्यामध्ये थोडासा चेंज करतोय. तर याच्यामध्ये समजा मी sin ऑफ 3x इज इक्वल टू 1/2 चं मला जनरल सोल्युशन काढायचं. तर पुन्हा हे 1/2 हे मला sin π/6 लिहिता येईल. म्हणजे पुन्हा या थीटाच्या ऐवजी 3x असेल म्हणून मी काय करतोय इथं 3x घेतोय. राइट हँड साइडला जे हे सोल्युशन आहे असंच येईल आणि इथं अल्फाच्या जागी काय होईल π/6 ते पण आहे असंच आहे. पण आता मला x ची व्हॅल्यू काढायची म्हणजे x ची व्हॅल्यू काढताना हा 3 मला काय करावं लागेल राइटला शिफ्ट करायचा आहे.
आणि हा 3 मल्टिपल मध्ये असल्यामुळे राईटला जाऊन डिवाइड होणार आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळते इथं मला, x इज इक्वल टू थ्रू आउट काय करायचंय 3 ने डिवाइड केलं तर इथं काय होईल n पाय बाय 3 होईल. आणि या टर्मला जर या टर्मला प्लस मायनस 1 रेज टू n आहे आणि या टर्मला जर डिवाइड केलं 3 न तर पाय बाय काय होऊन जाईल 18 वेअर n बिलोंग्स टू सेट ऑफ इंटिजर्स. तर हे होईल sin ऑफ 3x इक्वल टू 1/2 चं जनरल सोल्युशन. म्हणजे एकच समोर आहे तुमच्या, मी फक्त अँगल चेंज केला, x होता तिथं 3x केला तर त्याप्रमाणे काय झालं हे तुमचं जनरल सोल्युशन अशा प्रकारे चेंज होईल. तर बघूया 2 नंबरचं काय आहे स्टेटमेंट त्याचं प्रूफ. तर 2 नंबर मध्ये तुम्हाला काय प्रूफ करायचं आहे, cos θ इक्वल टू cos अल्फा इज इक्वल टू जे काय दिलं होतं ते प्रूफ करायचं. तर हे cos θ इक्वल टू cos अल्फा, पण हे लेफ्टचं आहे, लेफ्टला घेतलं तर काय होईल मायनस cos अल्फा आणि cos c मायनस cos d चा फॉर्म्युला हा वापरतोय, पण याच्यावरून काय होईल हा 0 होईल, याचा अर्थ हा पार्ट इक्वल टू 0 किंवा हा पार्ट इक्वल टू 0. पण हे कशासारखं राईट हँड साइडला 0 दिसतंय, म्हणजे sin x इक्वल टू 0. दिस इंप्लाइज x इक्वल टू काय होतं n पाय वेअर n बिलोंग्स टू z होईल. आणि याच्यासाठी सुद्धा तीच आयडिया ऍप्लिकेबल होते, म्हणजे x च्या ऐवजी हा ब्रॅकेट आहे इथं राईटला n पाय वेअर n बिलोंग्स टू z, हे टर्म इक्वल टू काय होईल याच्यासारखंच n पाय वेअर n बिलोंग्स टू z. तर बघूया याचं सोल्युशन काय होतं पुढे जाऊन. x च्या ऐवजी हा पार्ट आहे हे होईल, x च्या ऐवजी इथं हा पार्ट आहे n पाय वेअर n बिलोंग्स टू z होईल. माझं पुढचं टार्गेट फक्त थीटा फाइंड आउट करायचं आहे, पण ते मला स्टेप बाय स्टेपच करायला पाहिजे. म्हणजे 2 ला राईटला शिफ्ट केलं 2n पाय झालं, या 2 ला पण राईटला शिफ्ट करून 2n पाय झालं, पण इथं पुन्हा काय करावं लागेल प्लस अल्फाला राईटला शिफ्ट केलं आणि या मायनस अल्फाला पुन्हा राईटला शिफ्ट केलं तर काय होऊन जाईल 2n पाय प्लस और मायनस अल्फा. मग हेच काय होईल, जर 2n पाय आहे इथं पण 2n पाय आहे, पण त्याच्या पुढे काय जोडलं जातंय प्लस अल्फा तर जोडलं जातंय किंवा मायनस अल्फा, तर हे दोन्हीकडे पण काय आहे सेमच आहे, हे सेम. आणि इथं मायनस अल्फा तर येईल किंवा प्लस अल्फा तर येईल वेअर n बिलोंग्स टू z. हे तुमचं सोल्युशन होईल cos θ इक्वल टू cos अल्फा साठी. एक सिंपल जर एक्झाम्पल बघायचं झालं तर समजा मी cos ऑफ x इज इक्वल टू काय घेऊया 1/√2 घेऊया, पण हे 1/√2 कसं लिहिता येतं मला cos ऑफ π/4 असं लिहिता येतं. मग इथं थीटाच्या जागी x आहे, म्हणजे इथं काय होईल जनरल सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतोय मी. x इज इक्वल टू काय होणार त्याप्रमाणे π/4 च्या जागी इथं अल्फा आहे, काय होणार आहे 2n पाय प्लस और मायनस π/4 where this n belongs to set of integers. तर हे झालं तुमचं जनरल सोल्युशन. आता मी सगळं काय आहे ते तुमच्या समोरच चेंज करतोय. आता इथं मला कोणाचं सोल्युशन पाहिजे, समजा मी असा क्वेश्चन विचारला तर cos ऑफ 4x इज इक्वल टू 1/√2 चं जनरल सोल्युशन काढायचं. तर मी काय करणार पुन्हा हे 1/√2 ची व्हॅल्यू cos π/4 ठेवली, म्हणजे पुन्हा हा जर रूल यूज करायचं म्हटलं थेरम तर थीटाच्या जागी 4x आहे, म्हणून इथं काय होईल 4x इज इक्वल टू याच्याशी रिलेटेड जनरल सोल्युशन काय आहे आपलं 2n पाय प्लस और मायनस अल्फा. आणि आता x ची व्हॅल्यू काढण्यासाठी मला काय करावं लागेल थ्रू आउट डिवाइड बाय 4. तर 4 ने डिवाइड करून काय होईल x इज इक्वल टू याला 4 ने डिवाइड करून n π/2 हे प्लस और मायनस, आणि या टर्मला जर 4 ने डिवाइड केलं तर प्लस और मायनस काय होईल π/16 वेअर n बिलोंग्स टू सेट ऑफ इंटिजर्स. तर हे होऊन जाईल तुमचं जनरल सोल्युशन ऑफ cos ऑफ 4x इज इक्वल टू 1/√2. म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर ज्या चेंज करतोय आणि हीच आयडिया इथं वापरायची ज्याच्यापेक्षा वेगळं काही एक्झाम्पल मध्ये नाही. तर नेक्स्ट प्रूफ बघूया. तर नेक्स्ट आहे tan θ इज इक्वल टू tan अल्फा. पण tan कसं लिहू शकतो आपण sin अपॉन cos, राईटचा अँगल घेऊन sin अपॉन cos.
पुन्हा मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर साइन थिटा इंटू कॉस अल्फा लेफ्टला होईल आणि ह्याचा प्रॉडक्ट राईटला जाईल. पुन्हा हे राईटची टर्म लेफ्टला घेतली पण साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी जर बघितलं तर साइन ऑफ ए मायनस बी होतं. मग हे काय झालं, साइन ऑफ थिटा मायनस अल्फा इक्वल टू 0 झालं. मग आता याच्यासाठी काय करेन मी, साइन एक्स इज इक्वल टू 0 implies x is equal to n pi where n belongs to set of integers. हा जनरल फॉर्म्युला मी यूज करेन. फक्त एवढाच फरक आहे, या x च्या ऐवजी काय इथं थिटा मायनस अल्फा आहे म्हणून थिटा मायनस अल्फा इक्वल टू ही x इक्वल टू n पाय लिहिलंय. तसं x च्या जागी हे आहे आणि हे. पण मला थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. मायनस थिटा राईटला जाऊन प्लस थिटा होईल आणि हेच काय होणार आहे तुमचं जनरल सोल्युशन होऊन जाईल. तर पुन्हा याच्यासाठी आपल्याला एखादं छोटस एक्झाम्पल बघूया की जेणेकरून आपले आयडियाज आहेत आयडियाज व्यवस्थित क्लिअर होतील. समजा tan ऑफ x इज इक्वल टू 1 आहे पण ते 1 मी कसं लिहू शकतोय, tan ऑफ पाय बाय 4 लिहू शकतोय. मग हे tan x च्या जागी थिटाच्या जागी x आहे आणि इथं अल्फाच्या जागी पाय बाय 4 आहे. म्हणजेच काय होणार इथं x इज इक्वल टू याचा यूज करून n पाय प्लस अल्फा, पण अल्फाच्या ऐवजी काय होईल पाय बाय 4 वेअर n बिलोंग्स टू सेट ऑफ इंटिजर्स. हे याचं सोल्युशन होऊन जाईल tan x. तर इथं जनरली काय करायचंय पुढे जाऊन सांगतोय. तर एक आपल्याला काय बघायचंय म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन बघायचं. मी आता हे इथल्या इथं काय केले, जनरली सगळे प्रिन्सिपल सोल्युशन येतील अशीच एक्झाम्पल बघितले. पण जर इथं निगेटिव्ह टाइम्स 1 आलं तर काय करायचं, तर त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल पण बघणार आहे. जर tan x इज इक्वल टू -1 आलं तर काय होतं, तर त्याच्यासाठी मला काय करावं लागणार आहे, -1 इग्नोर करून अगोदर सोल्युशन काढायचंय, त्याच्यानंतर प्रिन्सिपल सोल्युशन काढायचंय आणि नंतर ते जनरल सोल्युशन काढण्याचं. म्हणजे हे सोल्युशन काढताना आपल्याला काय करायचंय, कमीत कमी एक प्रिन्सिपल सोल्युशन द्यायचं या आयडियाशी रिलेटेड. समजा इथं मायनस असेल तर, आणि पुन्हा त्या प्रिन्सिपल सोल्युशन वरून तुम्हाला तुमची आयडिया जनरलाइज करायची. तर हे झालं +1च बघूया आपण. सिंपल एक्झाम्पल इथं थेरम समोर आणि पुन्हा सगळ्या प्रकारची एक्झाम्पल आपण कव्हर करतो. तर इथं tan x इज इक्वल टू 1 आहे त्याचं झालं. आता मी समजा इथं 5 घेतलं तर इथं काय होईल, सेम राईट हँड साइड, लेफ्ट हँड साइड फक्त काय होईल 5x आणि इथं x ठेवण्यासाठी डिवाइड थ्रू आउट बाय 5 जर केलं तर इथं होईल x इज इक्वल टू पूर्ण टर्मला 5 ने डिवाइड केलं तर इथं होईल n पाय बाय 5 आणि इथं काय होणार प्लस पाय बाय 4 बाय 5 म्हणजेच पाय बाय काय होईल 20 होऊन जाईल. where n belongs to set of integers. तर हे अशा प्रकारे तिन्ही थेरम होतील आणि या तिन्ही थेरम वरून सिंपल एक्झाम्पल होतील. म्हणजे आपल्याला थोडक्यात हे जे आहे ते काय करायचं आहे, असं प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे आणि त्या प्रिन्सिपल सोल्युशनचा यूज करून काय करायचं आपल्याला त्या आयडिया जनरलाइज करायचे. तर बघूया आता काय करणार आहे आपण. टू फाइंड जनरल सोल्युशन फर्स्ट वी हॅव टू फाइंड वन प्रिन्सिपल सोल्युशन अँड देन जनरलाइज फॉर जनरल सोल्युशन. म्हणजे एक प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे, मग तुम्हाला दोन प्रिन्सिपल किंवा एक प्रिन्सिपल सोल्युशन तर 100% मिळतं प्रत्येक ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचं आणि त्याच्यावरून तुमची आयडिया काय करायची जनरलाइज करायची. तर बघा एक्झाम्पल काय आहे, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ sin थीटा इक्वल टू √3/2. तर दिलेले ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन मी आहेच लिहितोय, याला इक्वेशन नंबर 1 मानतोय. पण ह्या √3 ची व्हॅल्यू काय आहे जनरली आपल्याकडे sin π/3 आहे. म्हणजे याच्या ऐवजी मी काय यूज करू शकतोय sin π/3 यूज करू शकतोय √3/2 ला. म्हणजे sin थीटा इक्वल टू sin ऑफ π/3 होईल. म्हणजे थीटाची व्हॅल्यू काय मला मिळेल π/3 मिळेल. आणि प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आपलं ठरलेलं आहे. म्हणजे π/3 0 to 2π च्या मध्ये आहे का, यस. सो थीटा इज इक्वल टू π/3 इज द प्रिन्सिपल सोल्युशन. म्हणजे मला एक प्रिन्सिपल सोल्युशन मिळवायचं आहे, मी दुसरं प्रिन्सिपल सोल्युशन मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही.
जनरल सोल्युशन मध्ये एक सोल्युशन मिळालं, बास झालं. आता माझ्याकडे जनरल आयडिया काय आहे, जनरल सोल्युशन ऑफ, तर हे काय होऊन जाईल, हे थिटाची व्हॅल्यू काढली, पण माझ्याकडे दिलेलं जे इक्वेशन होतं ते मी कसं लिहिलं आता, साइन थिटा इक्वल टू साइन ऑफ अल्फा. तर हा माझ्यासाठी काय काम करतोय, अल्फाचं काम करतोय, म्हणजे साइन थिटा इक्वल टू साइन अल्फाचा मी थेरम यूज करण्याचा प्रयत्न करतोय, आणि तो माझ्याकडे काय आहे, साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा जर असेल तर मला जनरल सोल्युशन काय मिळतंय, थिटा इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेज टू n इंटू अल्फा, फिर n बिलोंग्स टू सेट ऑफ इंटीजर. बघूया आता. देयरफॉर sin थीटा इक्वल टू sin पाय बाय 3, जे हे लेफ्ट हँड साइडला होतं, सॉरी प्रीवियस स्लाइडला होतं तेच मी पुन्हा काय केलंय, आहे असं लिहिलंय, sin थीटा इक्वल टू sin पाय बाय 3. ही जर आयडिया मी इथं यूज केली तर अल्फाच्या ऐवजी पाय बाय 3 असेल, थीटाला थीटा आहे असंच आहे, म्हणजे थीटा इक्वल टू हे काय होईल, n पाय प्लस मायनस 1 रेज टू n इंटू अल्फाची व्हॅल्यू काय होईल, पाय बाय 3 होईल. आणि हेच तुमचं काय असणार आहे, जनरल सोल्युशन. आणि हेच मी इथं आहे असं लिहिले, ते सोल्युशन असेल तुमचं साइन थीटा इक्वल टू √3/2. पण ह्या √3/2 ला साइन पाय बाय 3 हे मानले आपण, आणि हे तुमचं काय होऊन जाईल, जनरल सोल्युशन होऊन जाईल. बघूया एक नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ cos थीटा इक्वल टू 1/√2. तर बघा काय होईल, cos थीटा इक्वल टू 1/√2 हे ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन मी आहे असं लिहून घेतलंय, पण मला हे माहित असायला पाहिजे की ही 1/√2 ही cos या फंक्शन मध्ये कोणाची व्हॅल्यू आहे, तर हे 1/√2 कोणाची व्हॅल्यू आहे, cos पाय बाय 4 ची आहे. म्हणजे मी 1/√2 ला हे ठेवू शकतोय, 1/√2 ची व्हॅल्यू ही ठेवली, याचा अर्थ हे दोन्ही इक्वल असतील, म्हणजे अँगल पण याचा इक्वल आहे, म्हणजे थीटा इक्वल टू पाय बाय 4. पण हा 0 to 2 पायच्या मध्ये आहे का, तर आहे, म्हणून हे काय होईल, तुमचं प्रिन्सिपल सोल्युशन होऊन जाईल. म्हणजे एक प्रिन्सिपल सोल्युशन काढलं की आता मी काय करतोय, जनरल सोल्युशन कडे चाललोय. तर बघूया जनरल सोल्युशन साठी cos थीटा इक्वल टू, याला जर मी थोडा वेळ अल्फा मानलं तर cos थीटा इक्वल टू cos अल्फा असेल. तर काय आहे तुमच्याकडे आयडिया, थीटा इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा, फिर n बिलोंग्स टू z आहे. मग दिलेलं जे होतं cos थीटा इक्वल टू cos पाय बाय 4 कसं लिहिता येईल, याचा यूज करून, तर 2n पाय प्लस और मायनस अल्फाची व्हॅल्यू पाय बाय 4 व्हेन n बिलोंग्स टू z. तर हे तुमचं काय होऊन जाईल, सोल्युशन होऊन जाईल. हेच मी इथं लिहिलंय, आणि हे कशावरून आलंय, तर cos पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1/√2 आहे, म्हणजे cos थीटा इक्वल टू 1/√2 चं सोल्युशन हे तुम्हाला मिळून जाईल. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये पुन्हा काय करणार आहे आपण, पुन्हा हे जे थेरम नंबर 2 आहे त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल बघणार आहे. तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, कमेंट, शेअर करा, आणि RSN मॅथ्स चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.